कशा आहात सगळे? मस्त मस्त आणि मस्त. जबरदस्त. आज एनर्जी नाही. कसे मस्त स्वस्त आहात? जबरदस्त. येस. मस्त मस्त जबरदस्त. व्हेरी गुड. कालच्या मेडिटेशनचा उपयोग झाला का? खूप. हो. व्हेरी गुड. कोणी कोणी प्रॅक्टिकल ऍक्च्युअल मध्ये करायला सुरू केले आहे? जे जे सांगितलेलं आहे लिहून काढत आहात, फेकून देत आहात, ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याची लिस्ट डाऊन करत आहोत. मी करते व्हेरी गुड. कमी झाल्या का? बऱ्यापैकी. व्हेरी प्रॅक्टिस गुड. करते व्हेरी आधीपासून. नाईस. व्हेरी नाईस. करत राहणं महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी, रिझल्ट येणारच. ओके, पण एवढंच म्हणायचं आहे. कालच्या मेडिटेशन मध्ये खूप जास्त इमोशनल, म्हणजे जसं सुरुवात झाली तेव्हापासून मला हुंदके देऊन, म्हणजे खूप नाकाडोळ्यातून पाणी यायला लागलेलं. लेट इट गो. हो. ओके, पुढे जायचंय आपल्याला सगळ्यांना घेऊन. ओके, तर आजचा आपला टॉपिक काय आहे? ऑरा हम्म. आणि ऑरा स्कॅनिंग. ऑराचं इम्पॉर्टन्स. सो ऑरा त्याबद्दल कोणी कधी ऐकलंय? आयडिया आहे, ऐकून माहिती हो. असतं आपल्याला. ऑरा हा शब्द ऐकलेला असतो आपण, किंवा ऑराला आहे मराठीमध्ये आयडिया. आभा मंडळ बोलतात. हम्म, हम्म. आहे आयडिया. काय आयडिया आहे? कोणाला आयडिया आहे? मला मॅडम. हा, तुमचं मुखमंडळ दाखवा. हा, बोला. सगळ्यांच्या नावाने मला लक्षात नाही राहत ना, मनीषा कोण. ओके, रोजचे एवढे स्टुडंट्स असतात. ओके ओके. चेहरा बघितला की कळतं. आता मनीषा नावाचे किती असतात? मनीषा, विद्या, शिल्पा, डायरेक्ट मेसेज येतात. मनीषा, अरे कोणतं बॅच, काय बॅच, किती मनीषा, किती विद्या, शिल्पा तर किती शिल्पा आहेत. एकाच ह्याच्यामध्ये 4-5 शिल्पा येतात. ओके, बोला. ओऱ्याबद्दल कल्पना आहे मॅडम. हा, बोला ना. तर जे पूर्वी ते देव लोकांच्या आजूबाजूला असायचा वगैरे, हं, तर तसा आपल्या पण याला असतो, हो. पण तो आपल्याला दिसत नाही. हं, आणि काहींचा पॉझिटिव्ह असतो, मग काही लोकांच्या आपण सानिध्यात आलं तर आपल्याला पण थोडं पॉझिटिव्ह जाणवतो. काही व्यक्ती अशा निगेटिव्ह असतात, त्यांचा तो ओढा म्हणजे म्हणजे ओढ्याचे विशिष्ट रंग असतात, कुठल्या त्या रंगाचा असतो, तर ती व्यक्ती तर आपल्याला पण थोडी निगेटिव्हिटी जाणवते वगैरे वगैरे ह्या पद्धतीने. व्हेरी गुड. अजून बोला बोला, आपल्याला बोलायचं आता. काल मी खूप एकटीच बोलली, आज तुम्ही बोला. व्हायब्रेशन मिळतात त्या व्यक्तीकडनं आपल्याला, त्याचा पण ओराशी संबंध असतो ना. हो, व्हायब्रेशन, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन ना. हम्म. आपण वाईब्स बोलतो मानसिक. ना, ह्याचे वाईब्स चांगले आहेत, ह्याचे वाईब्स चांगले नाही वाटत आहेत. तर वाईब्स, ओरा चांगला असला तर वाईफ चांगले येतात. ओरामध्ये व्हायब्रेशन, वाईब इज व्हायब्रेशन. बरोबर. अजून ऑरा एक प्रकारची एक एनर्जी असते जो प्रत्येक माणूस किंवा कुठलीही गोष्ट कॅरी करते स्वतःबरोबर. हं, ती भले आपल्याला अशी दिसत नाही, पण ती सेन्स होते. समजा तुम्हाला एक तुमच्यात तेवढी ती क्षमता असेल तर महत्वाचं, की बाबा हा मला सेन्स करता आली तर मला ती समोरच्याचा ऑरा कळून येईल. ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. डिपेंड करतं की त्या समोरच्या व्यक्ती किंवा त्या गोष्टीवरती. ओके. तर ऑराला आपण सुरक्षा कवच म्हणू शकतो का आपल्या भोवतालचं, आपल्या सभोवताल, म्हणजे आपलं? येऊ आपण त्याच्यावर. फर्स्ट ऑफ ऑल हे झालं ओराचे कॅरेक्टरिस्टिक्स, की ओरा आपल्याला कसा जाणवतोय, काय आहे, काय आहे नाही, कशामुळे आपल्याला तो फील होतोय. पण बेसिकली व्हॉट इज ऑरा? एनर्जी आहे. मग ती एनर्जी कोणती आहे? इट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अराउंड अस. आपल्या शरीराभोवती असलेली एक एनर्जीचं आवरण, फील्ड आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉन आणि मॅग्नेटिझम, ह्या दोघांमधून जी क्रिएट झालेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, तिचा एक कवर आपल्या भोवती असतो, एक वलय असतं, त्याला बोलतात आभा मंडळ. आभा मंडळ, ऑरा. हे कळलं एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय? इट इज अन एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवलेंथ असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असते. वेवलेंथ आहे म्हणजे व्हायब्रेशन आहे. हम्म? त्याच्यानंतर
आता जेव्हाही आपण आता सगळे बोलले की एखाद्याचा ऑरा आपल्याला फील होतो, वाईब फील होतात, वाईब्स येतात. ते वाईब्स येतात म्हणजे काय, व्हायब्रेशन्स येतात. पण आपल्याला एवढं कळतं की काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी खूप चांगलं आहे. बरोबर. बरोबर? तर आता आपण ह्याच्यामधून अंडरस्टँड करून घेणार आहोत की ऑरा म्हणजे काय आहे. एखाद्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. स्वतःचा ऑरा आपण स्कॅन करू शकतो का, दुसऱ्यांचा करू शकतो का, या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार. हं? कोणतीही गोष्ट व्यक्ती जर आपल्या घरात आली, कधी कधी एखादी व्यक्ती घरात येते किंवा आपल्या विसिनिटीमध्ये जवळ येते आणि तेव्हा आपल्याला ती व्यक्ती गेल्यावरती आपल्याला फील होतं की अरे माझ्या घरामध्ये काहीतरी मला वेगळं वाटतंय. अचानक चिडचिड व्हायला सुरू होते. अचानक असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. आपण बोलतो ना काहीतरी चुकलं काहीतरी वेगळं वाटतंय किंवा अचानक चिडचिड होते. कारण काही नसतं, उगाच आपण सगळ्यांवरती चिडत असतो. तर अशा वेळेला काय असतं की आपला ऑरा अफेक्ट झालेला असतो बिकॉज ऑफ दॅट पर्सन्स ऑरा. आपण जेव्हा बोलतो वाईब्स, असं गरज नाहीये की फक्त सजीवांनाच ऑरा आहे. सजीव आणि निर्जीव दोघांनाही ऑरा असतो. पहिलं तर हे की सजीव आणि निर्जीव दोघांना ऑरा आहे, कारण की व्हायब्रेशन प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, म्हणून ऑरा हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. मग ऑरा फक्त व्यक्तीमध्ये असतो का, तर नाही. एखाद्या वास्तूला पण ऑरा असतो. एखाद्या जागेवर आपण गेलो आणि कधी कधी आपल्याला तिथे घुसमटल्यासारखं फील होतं. कधी कधी आपल्याला वाटतं की इथून आधी मला बाहेर निघू देत, इथे काहीतरी मला कसं तरी होतंय. होतं की नाही. अशा खूप ठिकाणी गेल्यावरती आपल्याला होतं, कारण की तिकडचा ऑरा हा निगेटिव्हिटीने भरलेला असतो. म्हणजे आपली बॉडी आपला जो ऑरा आहे तो डिटेक्ट करू शकतो दुसऱ्या ऑराला. कारण काय असतं, कोणतीही निगेटिव्हिटी असो, कोणताही थॉट असतो, कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असो, ती जेव्हा एंटर करते ती डायरेक्टली आपल्या शरीराकडे एंटर नाही करत. आपल्या शरीराभोवती काय आहे, ऑराचे लेयर्स आहेत. काय आहेत, एकच आहे का ऑरा, ऑराचे लेयर्स आहेत. मग त्यांना तुम्ही रंग द्या, काही द्या. आणि ते जे लेयर्स आहेत त्यातला प्रत्येक लेयर हा कनेक्टेड असतो आपल्या चक्रांशी. चक्रा सिस्टीम आपण उद्या बघू. तर आपल्या चक्रांची त्या ऑराचा प्रत्येक लेयर काय असतो, इनडायरेक्टली कनेक्टेड असतो. ऑरा लेवलवरती काय हालचाल झाली तर हळूहळू त्याचा इफेक्ट आपल्या चक्रा सिस्टम वरती होतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट डायरेक्टली आपल्याकडे येत नसते, ती आधी आपल्या ऑरा लेवलवरती येते. तर इथे बेसिकली आपण काय शिकणार आहोत की ऑरा का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण कोणतीही गोष्ट, आता या सेशनचा मेन उद्देश हे नाही की तुम्हाला ऑरा बघायला कळतोय, ऑरा दिसतोय, स्कॅन होतोय, हा उद्देश नाहीये. उद्देश काय आहे की ऑरा काय आहे, त्याचं लॉजिक काय, हे जाणून जर मी घेतलं तर माझ्या जीवनामध्ये याच्यातून काय फरक पडणार आहे. मेन उद्देश काय, मला जीवनामध्ये काहीतरी ह्याच्यामध्ये चांगलं घडवायचं आहे ऑराच्या मदतीने, हा उद्देश आहे. बघणं इज नॉट अ बिग टास्क. ते तुम्ही कोणत्या गॅजेटने पण बघू शकता, तो प्रश्न नाही. प्रश्न काय आहे की माझ्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे असतील, ते अडथळे मला किती कमीत कमी करता येत आहेत, किती जास्तीत जास्त मी त्यांना कमी करू शकत आहे. जीवनामधले 30 ते 40% प्रॉब्लेम्स जर आपण फक्त ऑराच्या क्लिन्झिंगने कमी करू शकत असू तर वाय नॉट. बरोबर. एंट्री पॉइंट कुठे आहे, ऑरामध्ये आहे. एंटर झाल्या जर तिकडून मी काढून टाकलं, क्लीनअप केलं, तर ते येणार आहे का माझ्यापर्यंत, नाही. कोणतीही निगेटिव्हिटी जेव्हा ऑरामध्ये येते तिचा आधी काय होतो, तिकडे साठा तयार होतो, एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक. हळूहळू तो एंटर, ते आल्या आपल्या शरीरामध्ये नाहीत, ती एकेका याच्यामध्ये साठते. मग ती प्रत्येक लेअर मध्ये ट्रॅव्हल करत 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 मग ती आपल्या चक्रा सिस्टीम वरती पडते. वन्स इट गेट्स टू युअर चक्रा सिस्टीम, त्याच्यानंतर काय होणार आहे, चक्र कशाशी कनेक्टेड आहेत, ज्या एनर्जी पॉइंट्स आहेत छोटे छोटे पूर्ण शरीरभर त्याच्याशी कनेक्टेड आहेत. ज्या 72,000 नाड्या आहेत, ज्या दिसत नाहीत पण ते चेतना आणि वायू कॅरी करत आहेत, त्याच्याशी कनेक्टेड आहेत. प्लस अजून प्रत्येक चक्रातून येणाऱ्या नाड्या आहेत, त्याच्याशी कनेक्टेड आहेत. ह्या सगळ्या नाड्या माझ्या शरीर लेवलवरती कनेक्टेड आहेत, माझ्या न्यूरल सिस्टम वरती कनेक्टेड आहेत, सेल्युलर सिस्टम वरती कनेक्टेड आहेत. मग माझ्या इमोशन्स, आता न्यूरल सिस्टम वरती गेलं तर मग आपल्या इमोशन्स मध्ये ते अफेक्ट येणार.
इमोशन्स मध्ये झाले, हॉर्मोनल चेंजेस होणार, केमिकल रिलीज होणार. केमिकल एकदा रिलीज झाले, सेल्युलर लेवलवरती गेलं, सेल्युलर लेवलवरती तुमच्या ऑर्गन सिस्टमवरती इफेक्ट येणार, ऑर्गन सिस्टमवरती आला की दिसला बाहेर सिम्पटम्स. बाहेर सिम्पटम दिसले की आपण काय करणार, डॉक्टरकडे जाणार. डॉक्टरकडे जाऊन 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 पुढे आपली काय अजून मेंटल स्थिती अजून खराब होणार, फायनान्शियल इश्यूज येणार. फायनान्शियल इश्यूज, स्ट्रेस आले, तणाव आला की रिलेशनशिप मध्ये उठणार. कारण कुठे होतं, ऑरा लेवल. ऑरा तयार कुठून होतो, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. ह्या 2 ठिकाणी कामं केली तर चेन सिस्टीम आहे ना ही, कुठे ना कुठे तिला ब्रेक करणं गरजेचं आहे. हे कळतंय, ऑरा इम्पॉर्टंट का आहे, कळलं इथपर्यंत. बायोकेमिस्ट्री पण त्याच्यावर डिपेंड आहे ना पूर्ण आपली. आता आपण बघूया की आपले जे पूर्वज होते, आपली मोठी माणसं काय बोलतात, सज्जनांची साथ ठेवा. सज्जनांनी साथ का ठेवा, कारण की मिनिमम आपल्या आजूबाजूला जर 5 लोक असतील, त्या 5 लोकांची जी क्वालिटी असते ना, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपलं बनायला लागतं. हेच झाले संस्कार. लहानपणी इमिजिएट आपल्या विसिनिटीमध्ये कोण असतं, आई वडील असणार, आजी आजोबा असणार. मग हळूहळू हळूहळू टीचर्स येणार, फ्रेंड्स येणार, समाज येणार. आपलं व्यक्तिमत्व घडवतात. आपण घडवतो की आजूबाजूचे घडवतात, आजूबाजूचे. म्हणून तेच आजूबाजूची 5 लोक जर सज्जन असतील तर आपलं ऑरा प्रोटेक्टेड राहणार, सज्जनांसारखं राहणार की नाही, पॉझिटिव्ह राहणार. हे जर 4 लोक अशी आले की जे सतत गॉसिप करत आहेत, निगेटिव्हिटीने बोलत आहेत, निगेटिव्ह ऊर्जा देत आहेत, तर आपल्या ऑरामध्ये त्याच साठल्या जाणार. आपलं व्यक्तिमत्व पण त्यांच्यासारखंच होणार. बरोबर आहे. बरोबर. म्हणून संगत आणि पंगत बघून करायची असते. बघून. बरोबर. मग इथे काय असतं, अशा प्रकारे ऑरा आपल्याला काय करतो, डिफ्लेक्ट करत असतो. आपलं फोकस एका ठिकाणी असतो, दुसरा माणूस निगेटिव्हिटीने आला की फोकस डिफ्लेक्ट झाला, आपली पूर्ण मार्गच चेंज होतं. म्हणून मित्र विचार करून निवडायचे, संगत विचार करून निवडायची असते. गरज नाही त्यांचा आपल्यावर येतं, आपला पण इफेक्ट त्यांच्यावर येतो ना. दुसऱ्यांना दोष नाही, आपण आपला पण इफेक्ट त्यांच्यावर येत आहे. ठीक आहे, म्हणून इथे ऑरा महत्वाचा ठरतो. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना. हो. आता आपण बघूया ऑरा दिसतो का. सगळ्यांच्या समोर नोटबुक आहे, पेपर आहे, त्याच्यावरती पेनाने एक छोटासा, एक मीडियम आकाराचा डॉट ड्रॉ करा आणि त्याचा ऑरा दिसतो का बघण्याचा प्रयत्न करा. मॅडम पुन्हा सांगा ना, काय करायचंय. पेपरवरती एक बिंदू ड्रॉ करा, हम्म. डॉट ड्रॉ करा, मीडियम आकाराचा मध्यभागी, पेपरच्या मध्यभागी ड्रॉ करा आणि त्याला वरतून 90 डिग्रीने पाहिजे तर बघा. आणि त्याच्या आजूबाजूला त्याचा ऑरा वर्तुळाकार दिसतोय का, एक व्हाईट कलरचा ऑरा दिसेल तुम्हाला. सावली बघायची नाहीये, ऑरा बघायचा आहे. हो मॅडम, दिसतो. ते थोडं स्थिर होत नाही पण दिसतोय. दिसतोय ना. कोणाला दिसला. ओके. कसं बघायचं मॅडम, कसं बघायचं परत एकदा सांगा. त्याला फक्त बघत राहायचं, थोडा वेळ त्याच्यावर फोकस करा. खाली ठेवा चालेल, नाही तर हातात ठेवलं तर हालत राहणार. खाली ठेवा आणि वरतून बघायचा प्रयत्न करा त्याच्याकडे. छोटस असं वलय दिसतं त्याच्या भोवती, हो, व्हाईट कलरचं असं राऊंड वर्तुळाकार Air. दिसेल त्याच्या भोवती. हो. सो दॅट इज इट्स ऑरा. म्हणजे निर्जीव वस्तूला ऑरा आहे. एक साधा डॉट आहे. आपण ड्रॉ केला, ऑरा आहे. आहे. आता पेज पलटी करा आणि स्वतःच्या हातातला जो पेन आहे ना, तो त्याच्यावर ठेवा आणि पेनाचा ऑरा बघा आता. नाही दिसत आहे मॅडम. एकदा बघा, सावली बघू नका त्याची, वरतून बघा. फोकस.
हॅलो हॅलो मॅम. हा बोला. दिसतोय मॅम. दिसतोय. व्हेरी हो गुड. हो एक्झॅक्टली म्हणजे मला थोडं लक्षात नाही आले. म्हणजे असं लक्षात दिसताना समजतंय पण त्याचं शॅडो पण मध्ये मध्ये रिफ्लेक्ट होत आहे. ते मध्ये मध्ये येणार आपल्याला अजून फोकस करायला लागेल. शॅडो दिसणार जिकडून नाही अपोजिट नाही साईडने दिसलं लाईट मॅडम. येत असेल तर शॅडो तर दिसणारच तिकडे. नाही ओके. दिसलं. हं. नाही दिसलं. पुन्हा ट्राय करायचं. पेनचं नाही. पाठीमागून तुमच्या एवढी लाईट येते तुमची शॅडो वरती दिसणार. कळत नाही ऍक्च्युली काय आहे ते कळत नाही आम्हाला, म्हणजे मला कळत नाही. आता मध्ये तुम्हाला जेव्हा डॉट ड्रॉ केला त्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार व्हाईट कलरचं दिसलं दॅट इज इट्स ऑरा. तशी सेम तुम्हाला पेनच्या बाजूला सुद्धा ऑरा दिसेल त्या पेनचा. एक वलय दिसेल व्हाईट दिसतो. कलरचं. Yes, मॅडम दिसतं. काही वेळेस दोन सेम प्रतिमा होऊन जात आहे त्या. सेम आकाराचं दिसतं. हा त्या पेनचा हा आकार आहे त्या दिसणार. पद्धतीने दिसतं. दोन प्रतिमा Yes. होत्या का मॅडम त्याच्या सेम? करेक्ट, करेक्ट. कारण तुमचा फोकस असा असा रिफ्लेक्ट होतोय. दोन दोन दिसणार तुम्हाला. पण वस्तू पुन्हा एकदा जशी बघा. आहे डोळे त्या बंद करून परत आकाराचा एकदा ऑरा बघा. दिसतो. हा हो ना मॅम. काय वस्तू बोलताय? वस्तूच्या आकाराप्रमाणे तो ऑरा होय दिसतो होय त्याचा. होय होय हो. होय. ओके दिसला. दिसला. आता तो पेन बाजूला करा. स्वतःचा हात ठेवा. हाताचा दिसतोय पंजाचा का बघा. पटापट करा. आपल्याला आज खूप एक्सपेरिमेंट करायचे आहेत. प्रॅक्टिकली करायचे आहेत म्हणून पटकन करा. नाहीतर बाकीचे पुढचे राहून जातील. आणि मला व्हॉलेंटियर्स लागणार आहेत 2-3 ते पण तयार राहा. येस येस दिसतं मॅम. व्हेरी गुड. असं व्हाईट बॉर्डरिंग वाटतं हो 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 राईट. हो यो. मॅडम प्रत्येक बोटाचा दिसतो का तो? हो दिसणार. पूर्ण असा पंजाचं पंजा ठेवलाय हाताचा. हो पूर्ण हाताचा पंजा दिसणार तुम्हाला व्हाईट हो कलरचा. हो दिसतो व्हाईट मॅम. पण ते पण दोन दिसतं. तो तुम्हाला हलताना पण दिसेल. बनी धरला बेटा. हलताना पण दिसतोय का बघा. थोडासा ब्रॉड होत जाईल. जेवढं तुम्ही अजून फोकस कराल थोडासा ब्रॉड होत जाणार आणि हलताना पण वाटणार तुम्हाला. आणि मध्ये कलर येत होते असे. होय हो हो बरोबर आहे. नाही व्हेरी दिसत गुड. आहे मॅम दिसलं मला. आता. आता एक हा काम मॅम. करा. मी दिसते सगळ्यांना. हो. हो. येस. माझ्या नोजच्या टिपवरती लक्ष केंद्रित करा किंवा माझ्या थर्ड आय वरती करा. असा ऑरा दिसतो. माझा ऑरा दिसतोय का बघा. दिसला. येस येस येस. आता ज्यांना Yes. दिसलं त्यांनी पुन्हा बघा आणि त्याचं बॉर्डर अशी वाढत चालली का बघा. हो हो हो. आता हो. हलतोय का बघायचं. तुमचाच कॅमेरा ठेवा ना समोर, तोपर्यंत ते दुसरे येत आहेत. आता ते बोलणार तर येणार ना. समोर कसा ठेवू माझा. दिसतोय का बघा आता. दिसतोय. दिसतोय मॅडम. Yes. दिसतोय. येस. क्लिअर दिसतोय. दिसतोय. आता बघा वाढतोय का बघा अजून. येस. हो. ओके दिसलं सगळ्यांना. म्हणजे ऑरा असतो हम्म. की नाही बघू शकता की नाही डोळ्यांनी. हो हो. आता ह्याच्या पुढे जर प्रॅक्टिस करत गेलो अजून आपण डीप लेवलची मेडिटेशन किंवा लेवल 2च्या याच्या शक्तिपातानंतर तुम्हाला क्लिअर दिसायला लागेल. ओके प्रॅक्टिस नंतर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे. मला व्हॉलेंटियर्स लागणार आहेत. कोण कोण तयार आहे. पण अशी माणसं ज्यांना घरामध्ये त्यांच्यासोबत कोणतरी व्यक्ती आहे. आपण प्रॅक्टिकल करायचं आहे. येस तेजस मंगेश. ओके अजून कोण आहे. प्रमोद सर बोला काय बोलताय. आहे माझ्या बरोबर आहे म्हणजे चला प्रॅक्टिकल आपण करूया. चला उठा आता सगळ्यांनी आणि समोरची जी व्यक्ती आहे त्यांना पण बोलवा. मागे काय बोलले आता ते काय ऐकायला आलं नाही. उठकी. अजून कोण होतं. मॅडम मिसेसला घेऊ का डेअरिंग करून. काय बोलताय. डेअरिंग करून मिसेसला घेऊ का म्हणजे समोर. घ्या ना. तटका डेअरिंग करायची. जास्त रिस्क वाटते. उठकी. अहो उठा की. ओके मी बोलवलंय चला.
उभं राहायचंय का? बहु बहुतेक स्नेहल वेळा भीती बादे, वाटत how असेल are you? आपला ओरा. मॅडम, बहुतेक प्रमोद सरांना भीती वाटत असेल माझा ओरा माझ्या बायकोला दिसला तर. आणि यांना नाही ना, त्यांना भीती वाटते बायकोचा ओरा दिसेल आता आपल्याला. मी सहमत आहे या गोष्टीची. हा, मग चला उठा आता, बसून काम नाही करायचं, उठा चला. उभं राहायचंय का? ओके. हा, उभं राहायचं हा. बसून बिसून काय काम नाही करायचे आपण. मी दिसते बाकीच्यांना? हम्म. हो हो हो. हे तिघं दिसतायत? हं. ते लाईट उभं राहायचंय. तिघं कॅमेरा दिसतायत लावतो का? मॅडम जरा इकडं. थांबा, कॅमेरा मी पुढे लावतो. जसं जे बोलतात त्यावेळेला त्यांचा कॅमेरा ऑन. स्पॉटलाइट मध्ये घेतलंय सगळ्यांना, दिसतायत का आता? आम्ही चौघं दिसत असू. नाही मॅम, तुम्ही एकटाच दिसताय. हम्म, एक मिनिट. आता कोण दिसतंय तुम्हाला? फक्त तुम्हीच दिसताय मॅम. अरे यांना मी केलंय. तुम्ही दिसता फक्त मॅडम. ऍट अ टाइम एकच दिसतात, तुम्ही सगळे एकत्र नाही दिसत. मगाशी दिसत मगाशी सगळ्यांना दिसत होते, थांबा. मगाशी चौघ दिसत होते. हो, दिसणारच ना, बाकीच्यांना कसं दिसत नाही मला ते समजत नाही. काढलं का? हे काढलंय मी. दिसतायत आता तिघ जण? आता दिसतंय हा तीन आपले. आता झाले फिक्स. दिसले आता? आता ऐका. नाही, मला आता तुम्ही बाकीच्यांनी एकटाच शांत, दिसताय. ओके? आता मी यांना तिघांशी बोलते, ह्या तिघांनीच उत्तरं द्यायचेत मला. नाही तर तिघांना ऐकू येणार नाही मी इन्स्ट्रक्शन्स काय देते. आता तुम्हाला काय फक्त ऑरा बघायचा आहे. माझा ऑरा बघितला? आता सेम त्यांचा समोरच्यांचा ऑरा दिसतोय का बघा. प्लेन भिंतीच्या समोर उभं राहायला सांगायचं. तुमच्या समोर जी व्यक्ती आहे तिला प्लेन भिंतीच्या समोर उभं राहायला सांगायचं आणि तुम्ही त्यांचा ऑरा बघा. नोज टिप कडे लक्ष द्या. मी त्यांचा ओरा बघू का? माझ्या समोर जे उभे होय आहे त्यांचा होय ओरा. होय होय. फोन एका ठिकाणी ठेवा. माझ्या समोर तर कोणच नाहीये मॅडम. बाकीच्यांना दिसतंय. नाही मॅडम, आम्हाला तुम्ही एकटाच दिसताय. मला पण नाही दिसत आहे. हाऊ इज इट पॉसिबल? एकच अहो, दिसतात म्हणजे असं. ती स्क्रीन सरका तिकडे जाणं, चॅट कडे जॉईंट तिथे जाणं, तिथे तीनही वेगवेगळे दिसताय ना. हा, ठीक जरा आहे, स्क्रीन दिसले. तुमची अशी हलवा ना, तुम्हाला दिसणार. हा, दिसले. मग स्क्रीन नाही चला सरकवली. पटकन, आता बस झालं. लेट देम फोकस. दिसतंय ओरा? झालंय. व्हेरी हो, गुड. हो. आता लगेच दुसरा एक्सपेरिमेंट करायचा आहे. दुसरा एक्सपेरिमेंट काय आहे? समोरच्याचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, दॅट वी नीड टू फाइंड आउट. ओके, अँड हाऊ टू फाइंड इट आउट? आता काय करायचं आहे? पहिल्यांदा तर त्यांचा ऑरा आपल्याला विदाउट नेकेड आईज फक्त जाणवतोय का एनर्जी लेवलवरती तो बघायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे? आता बघा, ऑरा जेव्हा स्ट्रॉंग असतो, ऑरा म्हणजे काय? एक फील्ड आहे, त्याची पण एक व्याप्ती आहे. त्याची काय आहे? डायमीटर आहे. बरोबर? जेवढा ऑरा आपला स्ट्रॉंग तेवढी डायमीटर मोठी. ऑरा जर वीक असेल, कमकुवत असेल, तर डायमीटर छोटी. हा कन्सेप्ट कळला आहे? आपण डायमीटर वाईज बोलतोय. बाकीच्या पण फॅक्टर आहेत, सध्या आपण डायमीटर वाईज बोलतोय. आता काय करायचंय? दोघांनी, मतलब टोटल 6 लोक आहेत, ह्यांनी काय करायचं आहे? हात रब करायचे आहे स्वतःचे सगळ्यांनी. आणि पुढे ऐका मी काय बोलते. आता ह्यातलं तेजस, मंगेश सर आणि प्रमोद सर, तुम्ही काय करायचं आहे? हात रब करून झाल्यावरती छातीच्या समोर अशा पद्धतीने हात ठेवायचे आहेत. कळलं? छातीच्या समोर त्यांच्या दिशेने हात ठेवायचे आहेत. तुमच्या अपोजिट जो पर्सन असेल त्याच्या दिशेने. आणि तुम्ही एका ठिकाणी स्टेबल राहायचं आहे. आणि तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं आहे? जितक्या दूर शक्य आहे तितक्या दूर उभं राहायचं आहे. अगदी 5-6 फूट 10 फूट लांब. आणि त्या व्यक्तीने सुद्धा हात रब करून हात जे आहे ते तुमच्यासारखे छातीच्या दिशेने ठेवायचे आहेत, पण तुमच्या दिशेने. आणि जेवढं शक्य आहे तेवढं लांब उभं राहून तुमच्याकडे हळूहळू एकदम स्लोली चालत यायचं आहे. दबक्या पावलांनी कसे चालत येतो? चोर पावलांनी.
तेवढं स्लोली चालत यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या हाताच्या दिशेने काही वाटेल की काहीतरी धक्का म्हणजे तुम्हाला धक्का लागल्यासारखं वाटतोय, काहीतरी प्रेशर येतोय, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलायचं स्टॉप. कळलं? इथपर्यंत कळलंय? ओके. Yes. स्टार्ट. जितकं शक्य आहे थोडं लांब जा. खूप जवळ उभे आहात तुम्ही मंगेश सर. मला नाही दिसलं तरी चालेल. लांब लांब जा. प्रमोद सर अजून लांब. खूप जवळ जवळ आहात तुम्ही. फक्त चालायचंय मॅडम, काही करायचं नाहीये. जा एकदम लांब. आणि त्यांचे सुद्धा हात समोर पाहिजेत हा तुमच्या दिशेने. हा. नाव स्टार्ट. लिटरली स्लोली चालत यायचंय. Stop. एक, दोन, तीन, चार, पाच. कोणाला जाणवलं? स्टॉप कोण बोललं? एव्हरीवन फील झालं? व्हेरी गुड. म्हणजे त्यांचा ऑरा तुम्हाला हाताने फील झाला की नाही? कोणतरी येते आपल्याकडे त्याची एनर्जी घेऊन. आता आपण काय करायचंय? हा, ऐकू नाही येते. स्नेहले मॅम मी. हा, माहिती कळलं मला. मी म्हटलं डोकं पण जड झालं थोडस. हा हा हा. आता आपण काय करायचं आहे? त्या व्यक्तीच्या हातामध्ये आता ऑरा त्यांचा आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे. ऑरा स्ट्रॉंग झाला म्हणजे त्याची व्याप्ती वाढणार, राईट? व्याप्ती वाढते म्हणजे आता ज्या डिस्टन्सवरती तुम्हाला कळलं की ऑरा आला, त्याच्या आधीच तुम्हाला कळणार, कारण की व्याप्ती वाढलेली असणार. कन्सेप्ट कळला तुम्हाला? इफ इट इज स्ट्रॉंग तुम्हाला आधीच समजणार की ते आल्या म्हणून. मग हातामध्ये, समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी अशी वस्तू द्या ज्याच्याने त्यांचा ऑरा बूस्ट होईल. फळं द्या, लाडू द्या, जे हेल्दी गोष्टी आहेत घरामध्ये जे काही अवेलेबल आहेत, फ्रुट्स आहेत, व्हॉट एव्हर इट इज, पटकन द्या. प्रमोद सर उठा, बसायचं नाहीये आपल्याला, रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आपण. आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. ठीक आहे, शक्य तेवढं लांब जायचं आहे आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. तो फ्रुट्स आहे तो समोरच्या व्यक्तीच्या हातात ठेवायचा आहे का आता? हो हो, तुम्हाला असंच राहायचं. तुमचं काम एवढंच आहे. हा, समोरच्या व्यक्तीला फ्रूट हातात घेऊन स्लेम हळूहळू चालत यायचं आहे. आणि तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत, नाही तर तुम्ही बघून सांगाल. डोळे बंद. ओके. समोरच्या व्यक्तीने असं हातात घेऊन यायचंय का समोर? फक्त हातात घेऊन यायला सांगा तिला. मगासपेक्षा अजून लांब उभे राहिलात तरी चालेल. स्टार्ट. एकदम स्लोली चालत यायचंय. स्टार्ट. स्टॉप केलं. ओके. अजून कोणाला जाणवला? मंगेश नाही, तेजस बोला. जाणवलं म्हणजे असं काहीतरी हाताला असं म्हणजे ढकलल्यासारखं होतंय. हा, मग आधीच जाणवला की नंतर जाणवला मगासपेक्षा? ऑलमोस्ट तेवढंच डिस्टन्स आहे. की आधी जाणवला असेल? अगोदर जाणवला, कारण मी पाठी हा. गेलो. त्याच्या मागेच येते अजून. कारण मी हा अजून हा, पाठी त्याच्या गेलो. मागेच. हा, एवढं नंतर मगाशी होतं त्याच्यापेक्षा जास्त अंतर आहे आता. हो हो, तसंच हवंय आपल्याला. याचा अर्थ काय? मगासपेक्षा आधीच जाणवला. हो. बरोबर. का असं झालं? त्यांची ओराची व्याप्ती वाढली, त्यांना जास्त चालायची गरज नाही लागली तुमच्या समोर यायला, तुम्हाला ते जाणवायला. एका साध्या हातामध्ये फक्त वस्तू चेंज झाली तर ऑरामध्ये डिफ्लेक्शन येतं, इफेक्ट येतो ऑरामध्ये. मग आपण तर एवढ्या लोकांच्या संपर्कात येतो. बरोबर. कळतंय तुम्हाला कशा पद्धतीने ऑरा इफेक्ट होतो? त्याच्यानंतर आता हातातली जी हेल्दी वस्तू आहे ती बाजूला ठेवा आणि काहीतरी अनहेल्दी गोष्ट घ्या. चिप्सचं पॅकेट, ब्रेड, व्हॉट एव्हर जे घरात असेल ते. वेट आहे ना बेटा. आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. निर्जीव वस्तू घेऊ का? निर्जीव वस्तू? हा, कोणती पण चालेल.
मोस्टली अनहेल्दी घ्या, म्हणजे कसं सगळ्यांना समजतं, ते लोक पण करू शकतात घरी. बिस्किट घेतलं चालेल का? बिस्किट हो चालेल चालेल. ठीक आहे, रेडी? चालेल, करा सुरू. जवळ यायला लागलं तिला, हो म्हणजे ऑरा वीक झाला. हो परफेक्ट आहे. कन्सेप्ट Yes. समजला सगळ्यांना? याचा अर्थ एवढ्याशा छोट्या गोष्टीने आपला ऑरा वीक होऊ शकतो, कमी होऊ शकतो, अफेक्ट होऊ शकतो. म्हणजे या गोष्टी खऱ्या आहेत, स्वतः आपण जाणून घेतल्या. व्हेरी नाईस. आता पुढचं प्रॅक्टिकल थोड्या वेळाने करू, तोपर्यंत आता- बसून घ्या. हा बोला. मॅडम आता जास्त जवळ यायला लागलं. हो, म्हणजे त्यांच्या ऑराची व्याप्ती कमी झाली, म्हणून त्यांना ओके. जवळ आल्यावरतीच तुम्हाला तो जाणवत. कारण अनहेल्दी वस्तू होती आता. येस, कळलं? कन्सेप्ट क्लिअर? क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके. मॅडम आता समोरच्या हा जो व्यक्तीचं झालं ओरा का काम? आपल्याकडे जी काही लोक हो येतात हो त्यांच्या विचारांनी पण होऊ शकतं का? हो, विचारांनी सुद्धा होतं. आता इथे आपल्याला विचारासोबत आपण प्रॅक्टिकल नाही करू शकत आहे ना, म्हणून आपल्याला काहीतरी हम्म. दिसेल अशी नाही नाही व्यक्ती ते हातात बरोबर लागणार आहे, वस्तू. पण म्हणजे ठीक आहे? जी लोक चांगल्या विचारांनी आपल्याकडे येत असतील हम्म, तर त्याची जाणीव आपल्याला अगोदर होणार, हम्म. बरोबर? होय. आणि जी लोक वाईट विचारांनी आपल्या जवळ येत असतील म्हणजे ती लोक आपल्या जवळ ऑलरेडी आपल्या ओरामच्या फार आसपास लवकर असतात. जवळ कनेक्ट होत आहेत. येस, कळलं? म्हणजे दॅट विल अफेक्ट अस मोर. येस, म्हणून आपल्याला ते मॅडम, कोण शेअर करतंय? मॅम जर आपल्या बरोबर एखादी समोरची व्यक्ती निगेटिव्ह विचार घेऊन बोलत असताना चांगलं बोलते, पण तिच्या डोक्यात निगेटिव्ह विचार आहेत, तर ते आपल्याला लगेच जाणवते. मॅडम हे ओरा क्लीन करण्यासाठी मग मिठाच्या पाण्याने आंघोळ केलेली चालते का? हो चालतंय. पण ते मग ते आपल्या तर आपल्या किचनला लहानपणापासून आपल्याला शिकवलंच आहे, मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, दुष्ट काढा. दुष्ट काढा मग- काय? ऑरा क्लिन्झिंग. पण ते मग मीठ किचन मधलं आपण आता सध्या जे खातो नॉर्मली आपण बारीक मीठ खातो तसं चालतं चालेल. ना? आणि आता फ्रिक्वेन्सी मॅडम फ्रिक्वेन्सी किती ठेवायची असते? काय? हा सांगू आपण, चला ओके. तेच सांगू आता आपण काय ते. आता आपल्याला कळलं ऑरा इफेक्ट होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळतं आपल्याला. आता मग बोलाल की मग प्रॉब्लेम सांगितला, सोल्युशन काय? ऑरा क्लिन्झिंग. मग त्याच्यामध्ये जे सर बोलले, तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करू शकता, किंवा कॉफी पावडर टाकू शकता. मीठ, आपलं खडे मीठ टाकू शकतो, सैंधव मीठ टाकू शकतो. नाहीच अवेलेबल तर घरातलं मीठ टाका. आणि त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही 1 दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2दा, दॅट डिपेंड्स की तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे किती वगैरे, त्याच्यावर डिपेंड आहे. कधी कधी काहींची ड्राय पडते, तेव्हा तुम्ही कमी करू शकता. नाहीतर कॉफी पावडर युज करू शकता. ऑरा पावडर मिळते, ऑरा पावडरची मूठभर टाकायची रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये, त्याच्याने आंघोळ करायची. काही जमत नसेल तर अफर्मेशन तरी आहे हातात, अफर्मेशन द्यायचं त्या आंघोळीच्या पाण्याला, की ह्या आंघोळीच्या पाण्यामुळे माझ्या, किंवा आधी बोलायचं की माझ्या ऑरामध्ये जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी कोणत्याही कारणाने आली असेल तर ती ह्या आंघोळीच्या पाण्यासोबत कायमस्वरूपी निघून जात आहे. यू कॅन कंबाईन दिस बोथ, मीठ टाकायचं प्लस अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन आपण पाहिजे तेव्हा देऊ शकतो. ठीक आहे? आंघोळ स्टार्ट करायच्या अगोदर अफर्मेशन द्यायचं. हो हो, ते पाण्याला अफर्मेशन द्यायचं ना आपल्याला. ठीक आहे? मॅडम ते अफर्मेशन पुन्हा बोला ना प्लीज. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती या आंघोळीच्या पाण्यासोबत कायमस्वरूपी निघून जात आहे किंवा शुद्ध होत आहे. पुढे आपण यायचं. पूर्वी आपल्या आजी वगैरे दृष्ट काढायची मिठाणी, ती पण ऑरा क्लिन्झिंगसाठीच असतात. तेच म्हटलं, हे पण काय आहे, ऑरा क्लिन्झिंगची एक वन ऑफ द टेक्निक्स आहे. ओके. आपण फक्त त्यांना अंधश्रद्धा बोलायचो, पण ते आपण त्यांना actually काय खरं आहे. बोलायचं, काय करतायत माहिती आहे, पण बरं वाटायचं.
हो हो Yes. बरोबर. मग ते म्हणजे ते हे अंधश्रद्धा जाळायचे, हे नष्ट आहे. नष्ट करायचे. जाळायचे म्हणजे काय, किंवा पाण्यात वाहून टाकायचे. हो हो बरोबर. बरोबर. आता आपण पण तेच करतोय, पाण्यात टाकलं. अंधश्रद्धा नाहीये, त्यांना उलट जास्त नॉलेज होतं, हो काहीतरी बेस होता त्या गोष्टीला. बरोबर. त्याच्यानंतर आता हे सगळं होतं आपल्याला जेव्हाही आपण बाहेरून आलो, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करून आलो, स्टेशनला उतरल्यावरती थकवा जाणवतो ना, ड्रेन झाल्याचा घरी येईपर्यंत पूर्ण आपली एनर्जी डाऊन असते. का असते? मूव्ही थिएटरमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, मार्केटमध्ये जाऊन आलो, स्पेशली इव्हेंटमध्ये गेलो, लग्न समारंभात गेल्यावरती आल्यावरती महिला काय बोलणार, डोकं दुखतंय. कारण की काय असतं, 100 ठिकाणी गॉसिप चाललेले असतात, बडबड चाललेली असती, हा तसा ती तसा, ही नाही आली ती नाही आली, हिने हे घातलं, नको नको ते बडबड. ते घेऊन आपण स्वतःसोबत येतो, आपण त्यांना देऊन येतो, ते त्यांच्या घरी डोकं दुखत बसतात, आपण आपल्या घरी डोक्याला हात लावून बसतो, किंवा आदळ आपट होते, चिडचिड होते. का होतं याचं कारण नसतं. बरोबर. म्हणजेच काय, एवढ्या सगळ्यांच्या शेकडो हजारो लोकांच्या संपर्कात आलेलो असतो आपण. प्रत्येक जण आता बघितलं किती मोठा मोठा ऑरा आहे प्रत्येकाचा, सगळे घेऊन येत आहेत, चाललेत, आपण आपला घेऊन चाललोय, मग सगळ्यांचे मिक्स मॅच होत आहेत. लाईट बंद करून द्या, ऑन कळलं? चिलायचं लावून द्या. एनर्जी कनेक्ट होत आहेत प्रत्येकाच्या. याचा अर्थ प्रत्येकाचा ऑरा एकमेकांना अफेक्ट करतोय. प्रत्येक जण वेगवेगळे थॉट्स घेऊन चालले आहेत, त्यांच्या ऑरा लेवलवरती वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत, वेगवेगळे त्यांचे ब्लॉकेजेस आहेत, आपले वेगळे ब्लॉकेजेस घेऊन चाललोय, आपले नॉलेज वेगळं आहे, आपली विचारसरणी वेगळी आहे, आपण वेगळ्या वातावरणातून आलेलो आहोत, काहीतरी घटना प्रत्येकासोबत वेगळ्या घडलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम सगळ्या एकत्र येत आहेत, तर किती लेवलला अफेक्ट होतील. आता एक साधं फ्रूट किंवा एखादं चिप्सचं पॅकेट एवढं आपल्याला हे करू शकतो, परिणाम देऊ शकतो, तर ते किती होत असेल. म्हणून डोकं दुखतंय. पहिला इथे येणार ना, विचार घेऊन येतो आपण, आयदर डोकं दुखणार, पण आपल्या याच्यामध्ये कॉमन शब्द काय, कसं तरी होतंय. ते जे कसं तरी होतंयला शब्द आपल्याला उपाय नसतो तेव्हा आपण काय बोलणार, झोपून घे, पाणी पिऊन घे. त्या पेक्षा बोलायचं आंघोळ करून घे. बरोबर. आता मॅडम आपले पूर्वज हुशार होते, आपण बघितलं, दाराच्या बाहेर एक पाण्याचं रांजण ठेवायचे, बादली ठेवायचे, मडकं ठेवायचे, हातपाय धुवून घरात ये. आता ते पॉसिबल नाहीये. फक्त मायक्रोबसाठी होतं का ते, बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या प्रिव्हेन्शनसाठी नाही, तर या तिसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा होतं ते. आता काय करू शकतो आपण, घराच्या बाहेर पाहिजे तर ऑरा क्लेन्स करून येऊ शकतो. पटकन ऑरा क्लेन्स करायचं, पण आता ते पण शक्य नाहीये की बाजूचे बघतील आपल्याला तर काय करणार. ठीक आहे, घरात आल्यावरती क्लेन्स करा, आल्या आल्या आंघोळीला जा, नाही तर फ्रेश तरी होऊन या कमीत कमी. आपण काय करतो, घरभर आधी फिरणार, मुलांना मिठाई वगैरे मारणार, घरी जेवण काय बनवले ते उघडून बघणार, फ्रीजमध्ये काय ठेवलंय ते बघणार, त्याच्यानंतर आम्ही जाणार. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आतापासून अवॉइड करायच्या आहेत. किंवा जर काही काय असेल तर महिला येणार जॉबवरून आणि पटकन जेवण बनवायला लागणार. अंगावरचे कपडे सुद्धा आपण चेंज करत नाही, सगळं जेवण बिवून झाल्यानंतर आपण क्लोथ चेंज करतो. का, तर रात्री झोपताना नवीन वेगळे चांगले कपडे घालून झोप चांगली लागेल. पण सगळ्यांना ऑरा वाटून झालेला असतो तोपर्यंत आपला. म्हणून ते कसं तरी होतंय, डोकं दुखतंय, चिडचिड होतंय, त्याचं कारण हे असतं. ओके, इथपर्यंत कळलं आहे. पुढे जाऊया. आता इथे कळलंय की ऑरा इफेक्ट होतो, काय करतो सगळं. तर मग ऑरा क्लेन्स कसा करायचा, या सगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. प्लस ह्याच्यासोबत आपण काय करू शकतो, ते म्हणजे स्वतःचा ऑरा स्वतः आपण क्लेन्स करू शकतो. आता उद्या परवा तुमचा शक्तिपात, उद्या फर्स्ट बॅच 1चा शक्तिपात होणार आहे, तुमचा शक्तिपात परवा होणार आहे. तर तेव्हा त्याच्यानंतर मी शिकवणार की रेकीची प्रार्थना काय असते. आता सध्या फक्त तुम्ही हा विचार करायचा, एवढंच प्रार्थना बोलायची की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, किंवा मी स्वतःचा आभारी आहे, मी अखंड ब्रह्मांडी ऊर्जेचा आभारी आहे. असं बोलून काय करायचं आहे, हात रब करायचे. केले हात रब. हात रब करून झाल्यानंतर वरती ठेवायचे आहेत. आणि मी सांगते ते अफर्मेशन बोलत बोलत हात खाली घ्यायचे आहेत. आधी पूर्ण ऐका मी काय बोलते. ओके, इथून मी मगाशी जे अफर्मेशन बोलले त्याच टाईपचे अफर्मेशन आहे. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या आभामंडळामध्ये असेल तर ती माझ्या या हातांमध्ये येत आहे किंवा साठवली जात आहे. असं करून खालपर्यंत जायचं, पायापर्यंत. यू नीड टू कलेक्ट एव्हरीथिंग, सगळी कलेक्ट करायची आणि ब्रह्मांडामध्ये 3दा फूक मारून बोलायचं की ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे.
त्या निगेटिव्हिटीला सुद्धा शुद्ध व्हायला सांगायचं आहे. कोणाचं काही वाईट करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. तर ही प्रोसिजर आपल्याला 3दा रिपीट करायची आहे, वरपासून खाली 3दा. आता ही तुम्ही आयदर एका साईडने करू शकता किंवा प्रत्येक साईडने 3-3 वेळा. कळलं? सेम प्रोसिजर स्वतःवर सुद्धा करू शकतो आणि इतरांवर सुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्या घरातील लोकांचं सुद्धा आपण ऑरा क्लेन्स करू शकतो. कळलं? सोपी प्रोसिजर, सगळ्यात सोपी आणि कमीत कमी वेळेतली सांगितलेली आहे. नाहीतर ह्याच्यामध्ये पण अजून वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत. कोम्बिंग आहे, 3-3 वेळा कोम्बिंग करा, 6-6 वेळा. मॅडम एक मिनिट एक विचारू का? आंघोळ करण्यापेक्षा मग हे केलं तर चेंज आता करणं. ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला नाहीये त्यांना तुम्ही समजून सांगेपर्यंत त्यांना समजणार आहे का? त्यापेक्षा सांगायचं आंघोळ करून घे. नाही आता मी स्वतः समजा मग बाहेरून स्वतः आले. समजा, मग त्याच्यासाठी शिकवलं ना की हे करा. हम्म. आणि कधी कधी सगळ्यांसमोर हे करणं शक्य नसतं, आंघोळ करून घ्यायची. हो. कारण की दोन्हीकडून आम्हाला प्रश्न विचारले, मॅडम सगळ्यांसमोर मी कसं करणार? मॅडम कळलं? तुम्ही त्यामुळे दोन्ही तुम्ही करू शकता. ओके, गॉट इट? मॅडम तुम्ही समोरून मॅडम हा बोला. तुम्ही असं समोरून आता करताय ना, आता तुम्ही बोललात की साईडने एकदा 3दा करायचे, परत दुसऱ्या साईडने 3दा करायचे. अच्छा, कळलं? 3दा 2-2 हात दिले आपल्याला, करायचं 3दा. फूक मारून काय म्हणायचं? 3 वेळा फूक मारणं आणि काय ब्रह्मांडात त्याचं? जाऊन शुद्ध होत आहे. आता काही जण बोलतील की अग्नी इमॅजिन करा आणि त्या अग्नीमध्ये जाऊन शुद्ध होत आहे. तसं पण इमॅजिन करू शकता. काही बोलतील मिठाचं पाणी ठेवा, तर मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. तसं पण करू शकता. मी स्वतः प्रेफर करते ब्रह्मांडाकडे सोडायची. ब्रह्मांडाकडून आलं त्याच्याकडे सोडायचं, त्याला सांगायचं तू बघ, शुद्ध कर, नष्टबिष्ट कर, शुद्ध कर. कारण पाण्यामध्ये टाकलं, पाणी सांडलं, परत प्रश्न उरणार, आता हे पाणी सांडलं, ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, मग तुम्ही कशाने पुसणार? मग ते पुसलं तर त्या कपड्याला लागणार. माणसं छोटा विचार करून त्याचं पूर्ण हे करून ठेवतात. त्यापेक्षा ब्रह्मांडाकडे जायचं, तू जाऊन शुद्ध कर बाबा. अग्नी, आणि अरे ओरा बापरे, अग्नी जाळायचं, ब्रह्मांडाकडे शुद्ध करा. आणि मॅडम हे ओरा सगळे शब्द हा यूज केला affirmations चालेल आम्हाला आणि हा? ओरा शब्द यूज केला तर चालेल ना तुम्ही ते कोणता भाषा तुम्ही कोणती यूज करा, ब्रह्मांडाला त्याची घेणं नाही. काही इंग्लिश लोकांकडे वेगळं आहे आणि आपल्याकडे वेगळं आहे असं काही नसतं. ठीक आहे. हे आता affirmations ग्रुपवर पाठवाल का? काय पाठवाल? affirmations हे जे मॅडम affirmations अख्खी तुम्ही रेकॉर्डिंग म्हणताय. पाठवतोय, तेवढं तरी मेहनत करा रेकॉर्डिंग ओके, बघायची. ठीक आहे. हा, ओके. ठीक आहे. पुढे हे कळलं इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण बघायचंय, आता पुन्हा एकदा प्रॅक्टिकल करायचंय ऑरा स्कॅनिंगचं. ऑरा स्कॅनिंग करताना आपण तिथे पुन्हा आम्हाला व्हॉलेंटियर्स लागतील. सेम तेजस, मंगेश अँड कोणतं प्रमोद सर. भाऊ बेटा प्लीज ये ना. अजून सोबत कोण लागणार आहे का मॅम? हो लागणार आहे. एक मिनिट. प्रमोद सर या, उठा. मॅडम झोपल्या. ठीक आहे, तुम्ही स्वतःच राहू देत, आपण तुम्हाला नंतर नेक्स्ट ह्याच्यात घेऊ. हा ठीक आहे. आलात? आता काय करायचं? स्कॅनिंग करायचंय. स्नेहल माहितीये? दाखव करून. विसरली? माहिती ना. राहू दे, त्याला करू दे. आता शांत राहा. एकमेकांसमोर उभं राहा. एका हाताचा तुमचा डिस्टन्स राहू देत. थोडासा अजून पाठी गेलात तरी चालेल. हा, पण त्याला टच नाही करायचंय. एक हाताचा डिस्टन्स असेल इज इनफ. थोडंसं जा अजून पुढे पाहिजे तर. आता काय करायचं आहे? हात रब करायचे आहेत. तेजस अँड मंगेश सर हात रब करायचा आहे. आणि आता जरा आपला ऑरा कसा आपण हे केला, क्लेन्स केला, तशाच पद्धतीने काय करायचं आहे? हात सरळ ठेवायचे आहे. त्यांच्या सहस्त्रार चक्रापासून थोडंसं वरून खालपर्यंत एकदम स्लोली हात घेऊन यायचा. एकदम स्लोली, खूप स्लोली करायचं आहे. तुमचे डोळे बंद आणि हाताची बोटं अशी वगैरे नाही, जरा एकत्र घ्या आणि हळूहळू या. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळणार आहे? जिकडेही त्यांच्या ऑरामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा त्यांच्या शारीरिक लेवलवरती एखादा पेन असेल तर तिकडे तुम्हाला काहीतरी जाणवेल. खेचल्यासारखं जाणवू शकतं, गरम जाणवू शकतं, अपोज जाणवू शकतो, जास्त फ्रिक्वेन्सी जाणवू शकते किंवा अचानक फ्रिक्वेन्सी कमी झाली असं जाणवू शकतं. ठीक आहे. ते जस्ट नॉट लाईक दिस. असा खाली आणायचंय, असा करून, असा नाही करायचं, असा आणायचंय खाली. ओके.
येस येस, हात स्ट्रेट ठेवायचा आहे आणि हळूहळू हळूहळू खाली घेऊन यायचंय, डोळे बंद, आणि पूर्ण फोकस करायचा आहे हाताच्या व्हायब्रेशन कडे. काय बोलायचं नाहीये. काहीच नाही बोलायचं. डोळे बंद, डोळे बंद, पूर्ण पूर्ण स्कॅन कर. खालपर्यंत यायचंय हळूहळू, पायापर्यंत. ओके तेजस, काय जाणवलं? या लेवलला एक अंदाजे खांद्याच्या लेवलला थोडंसं हेवी जाणवलं होतं. काय प्रॉब्लेम आहे? त्यांना नाही माहिती पण ते. मला खांद्याच्या लेवलला पण जाणवलं आणि कमरेच्या लेवलला पण. ओके. स्नेहल, खांद्याच्या लेवलला काय प्रॉब्लेम आहे? माझा घसा खवखवतोय ना मॅम. हा, मग ते त्याला ते सांगायचं आपल्याला आता, नव्हते त्याने दाखवत. बरोबर डिटेक्ट केलं की नाही? येस. हा, मग ते सांग. व्हेरी गुड. मंगेश सर, विचारा त्यांना काय तिथे खांद्याच्या इथे काय आहे का? शोल्डर मध्ये मसल प्रॉब्लेम आहे. हा, मग ते कोणी तुम्ही शोधलं की नाही? हो. म्हणजे आपण शोधू शकतो समोरच्याला कुठे काय इश्यू आहे शारीरिक लेवलवरती विथ ऑरा स्कॅनिंग. इथे कोणत्या इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनरची गरज लागली आपल्याला, गॅजेटची? मग आपले हात यंत्र आहेत की नाही? इट इज प्रूव्हन नाव. चालेल, आता बसू शकता. झालं आपलं. कळलं? मजा आली? आता स्वतःचा ऑरा आपण स्कॅन करू शकतो का बघा. आता माणसाला स्वतःच माहित असतं कुठे काय दुखतंय, बरोबर? म्हणून त्यापेक्षा असं करायचं की आपल्या प्रत्येक अवयवावरती बघायचं. आता हात रब करा. आधी सगळ्यात आधी तेजस आणि मंगेश सर, कॉर्ड्स डिस्कनेक्ट करा. डिलीट डिलीट कट कट. केव्हाही दुसऱ्यांच्या कॉर्डशी कनेक्ट होणार, झाल्यावरती डिलीट इट. डिलीट अँड डिस्कनेक्ट द कॉर्ड्स. नाभीच्या इथून डिलीट डिलीट कट कट डिस्कनेक्ट. नाभी 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 सर. हा, ओके, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्वतःचा बघायचं आहे. पाणी पिऊन घ्या पटकन. खास करून तुम्ही दोघांनी पाणी पिऊन घ्या. सगळ्यांनी प्यायचं पाणी. स्वतःचा बघायचं आता. मॅम, एक प्रश्न होता. हा, बोला. लाईक पॉझिटिव्ह गोष्टींचा ऑरा लांबून कळतो आणि निगेटिव्हचा जवळ आल्यावरती, किंवा त्याचा ऑरा कमी असल्यामुळे तो थोडा जवळ आल्यावरती कळतो. बस समजा एखादी निगेटिव्ह गोष्ट जवळ आल्यावरती आपल्याला त्याचा कळतंय, तर ते त्रासदायक जास्त असेल ना मुलांना. काय बोलताय त्याचं? म्हणजे त्याचा त्रास ऍक्च्युली, कारण की ती निगेटिव्ह आहे ऑलरेडी, तर त्याचा आपल्याला त्रास होतोय आणि हे आपल्याला जवळ आल्यावरती कळतं ऍक्च्युली. तोच तो प्रॉब्लेम म्हणजे होतो आपल्यासोबत. नंतर कळतं आपल्याला, अरे हा तर असा निघाला. हा, मग तेच म्हणजे ते ऍक्च्युली थोडस उलट असं ते हे आहे. म्हणून कळलं, म्हणून आपल्याला फोकस राहायचं आहे. सबकॉन्शियस माइंड जेव्हा आपण ट्रेन करू तेव्हा आपल्याला आधी कळणार, त्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून मग संगत महत्वाची ठरते. आणि त्यासाठी आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत असायला हवं. मॅडम, आपल्या आता डेलीच्या जीवनामध्ये तर म्हणजे माणसाला इंटरॅक्ट करत असतात ना, मग ते म्हणून संगत ऑरा आपण क्लेन्झिंग करायची. म्हणून रोज डेली प्रॅक्टिस मध्ये ऑरा क्लेन्झिंग. आता शिकवले ऑरा क्लेन्झिंग वापरायला सुरू करायची उद्यापासून. सकाळी करायची, संध्याकाळी करायची, दिवसातून 2-3 वेळा करून घ्यायचं. किती सेकंड लागतो? काहीच नाही. आता आता एक त्याच्या तिचं शिकवलंय ना, ते उगाच काय मला एवढं ज्ञान आहे ते सांगायला शिकवते का? प्रॅक्टिस करा. शिकताय
एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे. आता स्वतःचं बघायचं आहे. सगळ्यांनी थँक्स टू मी, थँक्स टू रेकीचं आवाहन करायचं आहे. हात रब करायचे आहेत. आधी आपण बघू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे का आपल्यामध्ये. बघा जरा पुढे मागे करायचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जाणवते का बघा. चुंबकीय क्षेत्र जाणवते. जाणवते. व्हेरी गुड. ज्यांना जाणवत नसेल, लांब ठेवलं असेल जवळ घ्या. जवळ घेऊन बघू आधी आपण. जवळ घेतल्यावर जाणवत. चालेल ना. ओके, म्हणजे आहे आपल्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आता तोच हात आपल्या हातावरून फिरवा. जाणवते का बघा जरा असा. पूर्ण हातावरून फिरवला तरी चालेल. हळूहळू करा. डोळे बंद करून बघा. हळूहळू सावकाश करायचं आहे. जाणवलं. जाणवते. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे. आपल्या प्रत्येक अवयवावरती म्हणजे मस्तिष्क, कान, ह्या सगळ्यांना जरा स्कॅन करून बघा. आता असं स्कॅनिंग आपल्याला आता इथे आपण माहिती असल्यामुळे आपल्याला समजणार की इथे होणार. त्यापेक्षा आपण एक एक पार्ट बघूया. ज्यांना ओव्हर थिंकिंग आहे त्यांचं व्हायब्रेशन कुठे जास्त असणार. या पार्टमध्ये सहस्रार चक्र आणि हे चक्र हा जो पार्ट आहे तो. जे लोक सतत गाणी ऐकतात, कॉर्ड्स कनेक्टेड असतात, त्यांच्या कानाचं व्हायब्रेशन गरम जाणवतं. कानाच्या इथे वाफा येतात लिटरली. ज्यांचं स्क्रीन टायमिंग जास्त आहे त्यांना डोळ्याच्या इथे, चेहऱ्याच्या इथे जाणवेल. जे लोक जास्त बोलतात, तर मी बोलते माझ्या इथे व्हायब्रेशन जास्त आहे. तर प्रत्येकाच्या हिशोबाने तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे स्वतःचं पूर्ण एक एक अवयव स्कॅन करून बघा. करा सगळ्यांनी चला. रुपाली मोरे, काहीच नाही जाणवलं. पुन्हा एकदा करा. गरज नाही प्रत्येक फर्स्ट टाइमला जाणवेलच. एक एक बॉडीचा पार्ट बघायचा. कुठे जास्त जाणवतंय. किती वेळ करायचं मॅडम हे? ते किती पार्ट आहेत तेवढं बघायचं. इथे जाणवतंय का, इथे जाणवतंय का, काय जाणवतंय. अनुभव घ्यायचा की ओके माझ्या कानाच्या इथे काय जाणवतंय का मला. ओके डोक्याच्या इथे काय. असं एक एक करत या खालपर्यंत चेक करत. प्रत्येक वेळी हात रब केला तरी चालेल. समजा आधी आपण इकडचं बघितलं, अनुभव करायचा, फाईन. नंतर आपण परत कानाच्या इकडे बघायचं जरा, डोळ्याच्या इकडे बघत जा. तुम्हाला पण आयडिया असते कुठे आपल्याला इश्यूज आहेत. सगळेच अवयव केले तरी पण चालेल. मॅडम मी हाताचं घर्षण केलं पण असं काही जाणवत नाही. पुन्हा एकदा करायचं. जाणवणार. प्रत्येकाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्हाला पण असणारच आहे. पुन्हा एकदा ट्राय कर. कसं करू, काय बोलायचं. थँक्स टू काय बोलायचं नाही आपल्याला. हे जे तुमच्यामध्ये ना खूप ना ओव्हर थिंकिंग आहे, क्वेश्चन मार्क्स आहे. ऍक्च्युअल मध्ये मी स्वभावाचं सांगते डायरेक्ट. ठीक आहे. लगेच तुम्ही काय बोलतात, विश्वास आपण ठेवत नाही ना. क्वेश्चन्स खूप आहेत. अनालिटिकल, इमोशनल नाही आहे, अनालिटिकल आहे. हात रब करायचे आहे. चांगले रब करा जरा. सगळे पॉइंट्स ऍक्टिव्हेट करा. बाकी त्यांना बोलते, बाकीच्यांनी स्कॅन चालू करा. झाले रुपाली मोरे. करा अजून रब. रब करा. चांगले ऍक्टिव्हेट करून घ्या. नाव सी आधी जवळ घ्या. मागे पुढे करा. स्लोली एकदम. हात जवळ घेतले तरी चालतील. आणि नंतर मागे पुढे करा. एकदम स्लोली. आणि बघा काय फील व्हायला पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तिकडे तुम्हाला वाटेल. चुंबकीय क्षेत्र काहीतरी खेचल्यासारखं. मॅडम असं खेचल्यासारखं वाटतं का? होय खेचल्यासारखं वाटतं का? होय. थोडस असं खेचल्यासारखं वाटतंय. झिंझिण्या आल्यासारखं होतंय. कोणाला. विवो बोला. डोक्यात अशा झिंझिण्या आल्यासारखं होतं आणि कानापाशी गरम गरम लागते. हो, म्हणजे तिकडे आपला ओरा डिस्टर्ब आहे. त्या पार्टचा, त्या अवयवाचा. त्याला हिलिंगची गरज आहे. कळलं.
अशा पद्धतीने आपलं अजूनही स्वतःच. हा तेजस. अजूनही मला ते म्हणजे बोलतात ना असं मुंग्या आल्यासारख्या जाणवतात. म्हणजे मी भले ते खालचं करत होतो, चेक करत होतो, बट लाईक तरी पण तिकडे म्हणजे हिलिंगची मुंग्या. गरज आहे, तिकडे जास्त हिलिंगची गरज आहे आपल्याला. हम्म. असा त्याचा अर्थ मॅडम होतो. सहस्र चक्रावरच जाणवते जास्त. हो हो. मग यू ताई आर ऑल्सो हिलिंग कसं द्यायचं? अनालिटिकल, टू अनालिटिकल. ताई हिलिंग कसं करायचं? उद्या शक्तिपाताशिवाय काय हिलिंग कशी करायची सांगा मला. उद्या आहे का मॅडम? तुमचं नाहीये उद्या, बॅचवनचं आहे, तुमचं परवा असणार. संडेला. संडेच येणार परवा. हा मॅडम मुंग्या आल्यासारखं पण होतं का? होय. मॅडम माझ्या म्हणजे वरच्या पार्ट मध्ये आहे ना थोडं गरम असं व्हायब्रेशन मिळाले मला, आणि खालच्या पार्ट मध्ये आहे ना असं गरम असं नाही जाणवलं. वरती हिप्स पासून वरती मला गरम जाणवलं. वरच्या पार्ट मध्ये काय आहे तुम्हाला इश्यू? मला शोल्डर आणि बॅकचा प्रॉब्लेम आहे. हो, बॅकचा आहे ना तो पूर्ण वरचा पार्ट. हो स्वतःच आपण स्वतः फाइंड आउट केलं की नाही? हो दुसऱ्यांचं पण करू शकतो, स्वतःच सुद्धा करू शकतो आपण. स्वाती देव अनम्यूट करा, अनम्यूट. बोल काय पाहिजे. माईक ऑन करा. हा बोला. हा. आणि कानाच्या इथे काही जाणवलं नाही जास्त, आणि घरच्याच्या इथे जड झालं, आणि असं बोटातून काहीतरी निघतंय, व्हायब्रेट होते असं जाणवलं. बरोबर आहे, परफेक्ट आहे. घशाच्या इथे काय इश्यू आहे? हा, ऍक्च्युली मला आता लास्ट याला नाही का मी तुम्हाला म्हणाले बरं नव्हतं म्हणून मी अटेंड करू शकले नाही, तब्येत बरी नसल्यामुळे. म्हणून मी आता परत कंटिन्यू चालू केलंय ना. हा ओके फाईन. कळलं आता? स्वतःच स्वतः फाइंड आउट करू शकतो, ही ऊर्जा सांगते की नाही पायांपर्यंतच आपल्याला. जाता येतं असं. फक्त आपण म्हणजे सहस्र कान घसा इथपर्यंतच गेलो, खालपर्यंत जायचंय का? हो, मी काय सांगितलं, प्रत्येक अवयवाला चेक करा. मॅडमने सांगितलं. आता कळलं का? टू अनालिटिकल. आपलं माइंड जेव्हा समोरचा बोलत असतो, आपले प्रश्न शोधत असतो, त्यामुळे पुढचा बोलून जातो, आपण त्या प्रश्नात अडकलेलो असतो. म्हणून मग आपल्याला मग ते फील होत नाही, किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, ती प्रोसिजर आपल्याला समजत नाही. म्हणून फोकस. कॉन्शियस माइंड शांत, सबकॉन्शियस माइंडला आणायचं इथे. अनालिटिकल सुरू झालं की समोरचं बोलायच्या आत आपण सगळे प्रश्न तोपर्यंत सुरू झाले असतात पाठीमागे. कळलं? म्हणून त्याला जरा शांत बसायचं आपल्याला. कळलं काय फोकस तेवढं इतक्या दिवस पटकन मी काय होत सांगत नाही मॅम. होती? कोण बोललं? मी इवन. फोकस तेवढं पटकन होत नाही पण मग. म्हणून तर कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिसेस. हम्म. मी एवढं ओढून ओढून सांगते ना एवढे दिवस. आज पण कोणाचा फोन आलेला मला, याच्यात आहेत का? आय डोंट नो, नाव काय होतं ते नाही आठवत मला. मी काल मेसेज केलेले होते मॅम. हा, तुमचा मेसेज कळला मला, सांगितलं मला. आपण बघू. हो. तुम्ही कॉल करा. उद्या नाही जमणार. उद्या तर माझे कंटिन्यू सकाळपासून 5:15 वाजल्यापासून बसणार आहे. सांगते मी. मेसेज येईल तुमच्यापर्यंत, रिप्लाय येणार. प्रत्येकाला रिप्लाय केला जातो, पण थोडा वेळ लागू शकतो, 1-2 दिवस कधी कधी. कारण की मला वेळ भेटला पाहिजे, मग तुमच्याशी बोलू शकते मी. ठीक आहे? बरोबर. आज अचानक मी तिथे होती, त्यांचा फोन आला, मी उचलला. त्यांचं नाव पण नाही माहिती, पूजा आहे गेस, पूजा नाव होतं. कोणत्या बॅच मध्ये मला नाही माहिती. काय असतं ना, एक सेकंड आपण जरा थांबूया इथे. रेकॉर्डिंग बाकी सगळं कळलं आहे. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत? नाही. ओके. संबंधातली ऊर्जा आहे. ती ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आपण माध्यम. आपली एनर्जी एंजल पण म्हणजे जाते. काय असं नाही की आपली एनर्जी यूज करत नाही, माध्यमाची तेच पण म्हणतो. एनर्जी जाते. म्हणून डेली प्रॅक्टिसेस सांगतो आम्ही. लेवल 2 ला एंट्री केल्या केल्या तुम्हाला डेली प्रॅक्टिस सांगितली जाते. व्हेरी स्नेहल. तेजस आज कर. बाहेर गेली बाहेर गेली ती. आल्यावर तिला विचारायचं डेली प्रॅक्टिस काय करते, पण ती करते. ती सिन्सिअरली ऍक्च्युली करते. गेले 3-4 दिवसापासून, आय मीन 4-5 दिवसापासून तिच्यात बराचसा फरक आहे. म्हणजे आधी जी प्रत्येक गोष्टी चिडचिड वगैरे म्हणजे भयंकर लेवलला व्हायची, ती एक 4 दिवसा ते 5 दिवसापासून म्हणजे एक ती जाणवते, मलाच जाणवली ती एक. आणि ऍक्च्युली ती बोलली पण की आधी ती प्रॅक्टिस करत नव्हती, बट लाईक लेवल 2 ला आल्यानंतर तिने ते सुरू केलंय. मग
आणि ती स्वतःच मग नंतर मग ती अनालाइज करायला लागली की हा मी का चिडते. सो या गोष्टी तिच्या थोड्याशा ह्या आणि तुमच्या तिचा माध्यमातून शक्तिपात मी कधी आज दिला की काल दिला? मी तर हे पण असं विसरतो कोणाला कधी शक्तिपात दिलाय मी. 2-3 दिवसापूर्वीच दिलंय तिला. नाही, कालच दिला का काहीतरी तिला. ती एवढ्या हा. दिवस तिचा सेकंड लेवलचा शक्तिपात पण नव्हता, पण तिचं काम होत होतं. कसं? तेच बोललो ठीक की आहे. सो तिच्यात म्हणजे मी स्वतः तिला काल पण बोललो की मला थोडासा फरक जाणवतोय. आणि किती दिवस झाले लेवल 2 सुरू होऊन? आठवडा झालाय फक्त. आठवडा आणि आज संपला असेल एखाद्या दिवस आज तुमचा वाटतं. आणि ताई, तिला आजची एंजल काल म्हणजे आपण काय? दिलंय. तर ताई, एवढा फरक आहे एंजल 1-2 दिवसामध्ये. ताई, बोला. एंजल थेरपी म्हणजे म्हणजे काय? काय फरक पडलाय मॅडम? आता तिला विचारा काय फरक पडला तिच्यात. ती खूप शांत झालीये. म्हणजे एक छोट्या गोष्टींमध्ये जी चिडचिड व्हायची ती बऱ्याच एक लेवल मध्ये बोलतात ना, एक मेडिटेशन केल्यावरती जी आपल्याला येते ती. आणि तिला म्हणजे आधीपासून होतं मेडिटेशन वगैरे त्या सवयी, बट लाईक थोड्या कालांतराने थोड्या सुटल्या होत्या त्यामध्ये. आता परत त्या हळूहळू परत ती त्या ह्याच्यात त्या झोन मध्ये चालली आहे ती. सो म्हणजे तेच ते ऍक्च्युली मेडिटेशन हे आपण बोलतो ते असंच आहे, त्याचे ते बेनिफिट्स आहेत. थोड्या मधल्या काळात तिला नाही जमत होतं ते. सो होप आता ती परत याच रुटीनला सेटअप होईल. आता जस्ट तिने एक दिवस पण नसेल झाला शक्तिपात झाला लेवल 2 चा. एका दिवसामध्ये जर एवढा इफेक्ट असेल, अजून प्रॅक्टिसच नाही सुरू केली. जर प्रॅक्टिस सुरू केली तर काय घडू शकतं? ठीक आहे. आता तिच्या आयुष्यात तिला काय कुठे दुखणं नाहीये म्हणून. जर दुखणं असेल तर त्याच्यावरती करायचं आणि रिझल्ट घ्यायचे पटापट. म्हणून सांगते पटापट. ठीक आहे. फाईन देन. एंजल थेरपी काय? आपण एंजल थेरपीच्या वेळेस बोलू ना. रेकीच्या वेळेस एंजल थेरपी कशी शिकवायला बसणार मी आता. एंजल